सर जसं शेतकरी आहेत तर ते जास्त शिकलेले नसतात किंवा काही शिकलेले असतात, मग त्या पद्धतीने जर तुमच्या मशिनरी आहेत ज्या मॅन्युअली चालतात, तर त्या शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम्स येतात का त्या चालवण्यामध्ये, किंवा तुम्ही काय पद्धतीने त्यांना गाईड करता त्या मशिनरी चालवायला? तर बऱ्यापैकी कसं आहे, शेतकरी म्हटल्यानंतर काही वेळा तो आता बऱ्यापैकी सगळे प्रगत शेतकरी आहेत, पण जे जुन्या काळाचे शेतकरी आहेत त्यांना ॲक्च्युली प्रॉब्लेम असा येतो की नवीन असताना मशीनबद्दल त्यांना काहीच माहिती नसतं. त्यामुळे आपण म्हणजे काम बाय ॲग्रो काय करतं की प्रॉपर त्यांना गायडन्स देतं. मशीन कशी चालवायची आहे, कशी वापरायची आहे, काय केल्यानंतर काय होतं, आपल्या चुकींमुळे काय काय प्रॉब्लेम निर्माण होतात आणि आपण काय काळजी घ्यावी लागते याबद्दल त्यांना पुरेपूर म्हणजे माहिती दिली जाते. त्यानंतर जर त्यांना नाही समजलं, म्हणजे जर काय काय वेळा कसं होतं की एका दिवसात समजत नाही, तर आम्ही त्यांना 2-3 वेळा जाऊन त्यांच्या शेतावर जाऊन प्रॉपर शिकवतो मशीन. त्यानंतर ते बऱ्यापैकी यूज करतात. आता आपले कसं आहेत, जी शेतकरी आहेत हे 1-2दा दाखवल्यानंतर आरामात शिकून जातात आणि त्यांना सोयीस्कर होतं. हँडलिंग पण सोपं आहे. ॲक्च्युली मशिनरी आहेत हे खूप सोयीस्कर आणि यूज करायला पण खूप सोपे आहेत. आणि जे काम बाय ॲग्रोचे मशिनरी आहेत ते शेतकऱ्यांना वापरता येतील या सोयीने मशिनरी बनवल्या गेलेल्या आहेत. ओके सर, बरोबर आहे सर. कारण की आजकाल कसं आहे की शेतकऱ्यांना पहिलं जर ती गोष्ट वापरता आली तरच त्याचा फायदा हो, होईल तुम्हाला बरोबर. पण जास्त, आणि शेतकऱ्यांना पण तेच आहे की त्यांचं जर टाईम वाचतोय किंवा कष्ट वाचतायत तर ते त्यांच्यासाठी पण, कारण की ते आपले अन्नदाता आहेत. हो. तर त्यांना म्हणजे कसं आपण त्यांना अजून जास्त सपोर्ट करू शकतो, यासाठी तुमचे प्रयत्न खूपच चांगले आहेत सर.